दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे आणि DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी लोकनेते विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। कालकथित विवेक कांबळे यांचे स्वप्न श्वेतपद्म कांबळे यांनी पूर्ण करावे, त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा विश्वास मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केला। बहुजनांचे नेते, आंबेडकरी समाजाचा धगधगता ज्वाला, लोकनेते माजी महापौर विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या अपघात झाल्याने दुःखद निधन झाल्याची बातमी समजली आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। ज्या काळात विवेक साहेबांची गरज होती त्या काळी त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचे, महिलांना न्याय देण्याचे काम केले। आता तसंच विवेक कांबळे साहेबांचे स्वप्न हे श्वेतभैयांनी पूर्ण करावे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले। यावेळी DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, अशोक कांबळे, प्रशांत लोखंडे यांच्या समवेत इतर पदाधिकारी उपस्थित होते। अत्यंत अनपेक्षितपणे सांगली जिल्हा दलितांचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे झुंजार नेते, राज्य उपाध्यक्ष आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर, आमचे मित्र सन्माननीय विवेकरावजी यांचं अपघाती निधन झाल्याची बातमी वाचली आणि धक्का बसला। खरं म्हणजे ज्या काळात विवेकरावांची गरज अधिक होती त्या काळात त्यांचं जाणं मनाला चटका लावून जातंय। पण असं असलं तरी काही गोष्टी आपण काही करू शकत नाही। पण असं असलं तरी सुद्धा खरं तर एक दलितांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर झटणारा, महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवणारा, समाजकारण, राजकारण, क्रीडा, कला, साहित्य अशा सर्व क्षेत्रामध्ये विवेकरावांनी आपल्या कार्याचा एक ठसा पाठीमागे ठेवलेला आहे। दलित महासंघाच्या वतीनं आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं मी त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतोय। आणि श्वेतपद्म याला माझं एवढंच सांगणं आहे की विवेकरावांचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू पुढे ये, आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत। याच नगरीमध्ये प्रकाश भाऊ लोखंडे हे आमचे मार्गदर्शक, असाच एक झुंजार कार्यकर्ते होते। त्यांच्याही आकस्मिक अशात जाण्यामुळं मोठी पोकळी निर्माण झाली होती, ती काहीशी भरून निघते असं वाटत असतानाच विवेकरावांचंही एक्झिट झालेलं आहे। तर आपण सगळे दलित समाजातील लोक एकत्र येऊन बाबासाहेबांचा, ज्योतिबांचा, शाहूंचा आणि अण्णाभाऊंचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांची विचार चळवळ मजबूत करूया। या सगळ्या कामामध्ये जिथं आपण आम्हाला बोलवाल तिथं आम्ही यायला तयार आहोत। बाकी पुन्हा एकदा मी मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो आणि